कधीकधी असं होतं ना की आपली स्वप्न खूप मोठी असतात, पण ती पूर्ण करण्याच्या मार्गात अगदी छोटे छोटे अडथळे उभे राहतात. आजची आपली गोष्ट अशीच आहे. एका बाजूला आहेत स्वप्नांची उंच उड्डाणं आणि दुसऱ्या बाजूला आहे डेटाची एक छोटीशी किंमत. चला तर मग सुरू करूया. ही आहे साया, कॉलेजच्या लायब्ररीत बसलेली, आणि तिच्या डोळ्यासमोर नुकतंच एक नवीन जग उघडलंय, फ्रीलान्सिंगचं. तिच्या मनात पहिलाच विचार आला, अरे वा, म्हणजे मी घरबसल्या लिहून पैसे कमवू शकते. तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती, एका नव्या आशेची. आता सायासाठी हे फक्त पैसे कमवण्याचं साधन नव्हतं, नाही, तर हे तिच्या स्वप्नांना पंख देण्याचे एक माध्यम होता. तिला तिची स्वप्न पूर्ण करायची होती, पण वडिलांच्या दारूच्या खर्चातून नाही, तर स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या कमाईतून. तिच्यासमोर एक अगदी स्पष्ट संधी होती. काम होतं कंटेंट रायटिंगचं. सुरुवातीला एका आर्टिकलमागे मिळणार होते 200 रुपये. आणि ध्येय, स्वतःच्या महत्वाकांक्षांसाठी पैसे कमवणं. एका दमदार सुरुवातीसाठी हे अगदी परफेक्ट होतं. आणि मग काय, तिला एक काम मिळालं सुद्धा. एक असाइनमेंट पक्क झालं. एका आर्टिकलचे तब्बल 300 रुपये मिळणार होते. पण एक अट होती, ते मध्यरात्रीपर्यंत सबमिट करायचं होतं. ही जणू तिची पहिली मोठी परीक्षाच होती. आणि इथूनच सुरू झाली एका वेगळ्याच शर्यतीची गोष्ट, डेटाची शर्यत. रात्रीची वेळ होती, डेडलाईन जवळ येत होती आणि साया आपल्या कामात पूर्णपणे हरवून गेली होती. तिची अस्वस्थता आता वाढू लागली होती. ती स्वतःशीच पुटपुटत होती, अरे यार, हा फोन का अडकतोय? चल ना प्लीज, फक्त शेवटच्या 10 ओळी राहिल्यात. विचार करा, जेव्हा ध्येय अगदी समोर दिसत होतं, तेव्हाच तिचं साधन तिला दगा देत होतं. आणि तेवढा तिच्या मोबाईलच्या स्क्रीनवर एक नोटिफिकेशन चमकतं. 90% डेटा वापरला गेला आहे. हा तो क्षण होता जिथे तिची सगळ्यात मोठी भीती खरी ठरणार होती. तिच्या कामाच्या आणि वेळेच्या मध्ये एक मोठा अडथळा उभा राहिला होता. आणि अखेर तेच झालं ज्याची भीती होती. कनेक्शन गेलं, डेटा संपला, स्क्रीनवर फक्त एरर दिसत होता, आणि मग सगळीकडे शांतता. तिची सगळी मेहनत, तिचे शब्द, तिचं स्वप्न, सगळं तिच्याच फोनमध्ये अडकून पडलं. या एका छोट्याशा घटनेची सायाला काय किंमत मोजावी लागली? चला तर पाहूया. एका संधीची किंमत. आपल्या आईला, शांताला घडलेला प्रकार सांगताना सायाच्या डोळ्यात पाणी होतं. ती म्हणाली, आई, गरिबांच्या नशिबात संधी असते ग, पण ती पूर्ण करण्याची साधनं नसतात. फक्त 15 रुपयांचा डेटा नाही म्हणून आज माझं 300 रुपयांचं काम गेलं. हे गणित बघा, किती साधं पण किती भयान आहे. गरज होती फक्त 15 रुपयांच्या डेटाची, फक्त 15. पण त्या अभावी नुकसान झालं पूर्ण 300 रुपयांच्या कामाचं. ही दरी फक्त पैशांची नाहीये, ही संधी गमावल्याची आहे, जी अशा लहान वाटणाऱ्या कारणांमुळे खूप मोठी होऊन जाते. पण म्हणतात ना, जेव्हा सगळी आशा संपलेली वाटते, तेव्हाच कुठून तरी एक आशेचा किरण येतो. सायाचा आयुष्यात तो किरण तिची आई शांता घेऊन आली, आणि ही गोष्ट आहे त्या आईच्या 20 रुपयांची. शांताने आपल्या मुलीला जवळ घेतलं, तिला धीर दिला. ती म्हणाली, अगं, आज काम गेलं असेल, पण तुझी जिद्द नाही ना गेली. हे घे 20 रुपये. आज भाजीतून वाचवले होते, उद्या डेटा मार आणि पुन्हा कामाला लाग. हे शब्द पैशांपेक्षा कितीतरी पटीने मोठे होते. हा फक्त 20 रुपयांचा आकडा नाहीये, हे आईचे प्रेम होतं, जे तिने भाजीच्या पैशातून वाचवलं होतं. हा तिच्या मुलीच्या स्वप्नांवरचा विश्वास होता. हे एका आईने आपल्या मुलीला दिलेलं आश्वासन होतं की तू अजिबात एकटी नाहीयेस, मी आहे तुझ्यासोबत. आणि म्हणूनच त्या 20 रुपयांच्या नाण्याने सायाला जणू 20 कोटींचं बळ दिलं. तिची निराशा एका प्रचंड मोठ्या निश्चयात बदलली. त्या एका रात्रीच्या अनुभवाने सायाचे विचार करण्याची पद्धतच बदलून टाकली. तिने आता एक नवीन, खूप मोठं ध्येय ठरवलं, आणि ते होतं स्वप्नांचे नवे नेटवर्क उभारण्याचं. तिचा निश्चय आता अगदी स्पष्ट होता. ती म्हणाली, आज माझा इंटरनेट बंद पडलंय, हरकत नाही, पण उद्या मी स्वतःचं नेटवर्क उभं करेन. एक असं नेटवर्क जे तिच्यासारख्या इतरांना संधी देईल, जिथे साधनांअभावी कोणाचीही स्वप्न अपुरी राहणार नाहीत. एका अपयशाने तिला एका खूप मोठ्या ध्येयाकडे नेलं होतं. सायाची ही गोष्ट आपल्याला एका खूप महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते. संधी आणि ती मिळवण्यासाठी लागणारी साधनं, या दोन्हींमधली दरी नक्की ओलांडायची कशी, याचा विचार करायला हवा. नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुढच्या धमाकेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत